आता इकडं बघ आपला ब्लॉग मी केला आहेत ना, काही बोललो येत नाही, डायरेक्ट चालू केलाय नवानगरला. आळशी बरं. चल 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 नंतर दमला त्याने घेतो मी आता ब्लॉग करतोय. नमस्कार मित्रांनो, मी तनिष राणे तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग थेट डायरेक्ट गाडीत येऊनच सुरू केला आहे. आपण येते काय तर डायरेक्ट गाडीत येऊनच सुरू केला आहे. आणि आता आम्ही निघालो आहे वडवाडीतून, म्हणजे सकाळीच आलेलो डायरेक्ट. तर मग वडवाडीत पालखी होती करंजाकडं, तर पालखीलाच थांबलेलो. मला 2चं निघायचं, आता वाजले 3:24 झालेत. 3:24 झालेत आणि आम्ही आता वडवाडीतून निघालो आहे. मी आता टेम्पोत आहे, सामान भरलं आपल्या टेम्पोत. पूर्ण सामान आहे बघा, माझं पूर्ण सामान आहे थोडा पायापासून पायापर्यंत. तर आज आपला कॉल आहे परत नवानगरला. तर आता निघालो वनशीतून डायरेक्ट मग दाभोळवरनं डायरेक्ट जेटीतून मग नंतर नवानगरला डायरेक्ट. असा आपला कॉल आहे आजचा. आणि तर बघू आता पुढचा ब्लॉग कसा आहे. मागचा ब्लॉग पण जरा घाईघाईत झाला. जेटी वाकडे लागले आज, जेटी वाकडे लागले. वारा बघा इकडं कसला सुटलाय, वाकडे लागले. तर आता जस्ट आले म्हणजे दाभोळ ढोकायच्या त्या म्हणजे जेटीपासून, म्हणजे ती जेटी जराशी वाकडी लागलेली म्हणून मग जरा गाडी बिडी काढायला उशीर झाला. आता इकडून का लोकेशन 5 मिनिटावरच आहे. तर डायरेक्ट भेटू लोक. नवानगरचा ब्लॉग जो बघितला तो पेपर सोडून आलेलो, पेपर सोडून म्हणजे करून बिरून तिकडेच आहे त्या साईडलाच. तर आता डायरेक्ट गावाला आलो पण त्याच रोडला. तर डायरेक्ट वाजवायला तरी भेटू, तर स्टँड जर लावताना तरी भेटू आपण. काय सांगू नाही शकत, मला क्लिप काढायला पण नाही टाईम भेटला, गेलो की एकदा म्हणून. आता आम्ही परत जेटीच्या तिकडे आलो. रस्ता लोकेशन तर कुठे आहे काही माहिती नाही ठिकाणा, म्हणून परत आलो आहे. आपल्याला या साईडला जायचं होतं तर त्या साईडला घेतलं, मला परत रिटर्न आला. परत तिकीट झालं जेटीच्या तिकडं, जेटी वगैरे ते त्या साईडला जेटी झाली, त्या साईडला जेटी झाली बघा. परत आलो या साईडला आलो. आणि तर बघू आता डायरेक्ट लोकेशनवर गेल्यावर भेटू. आयशी पण अजून हे बघा परत आपण तिकडं झालो, परत तिकडं पण एरियामध्ये पण बघा. आणि सकाळपासून असं डायरेक्ट सकाळी 9ला आलो, 9 काय 8:30ला आले, 8:30ला. तेव्हापासून मी मनोजीकडे घराच्या बाहेर पडलो. आजकाल ती वस्ती आहे आपली, परत उद्या मग डायरेक्ट मग परवा पण आहे. बघू आता ब्लॉग कसा करायला भेटतो इथं, बघत खरा. आणि असं आहे की आम्ही आता 3 वाजता निघाला. परत वाट आता हरवलं बघितलं, परत खाडीच्या इकडे झालो, त्या साईडला होती ऑर्डर. डायरेक्ट लोकेशनवर गेला गाडी. आणि सामान कुठे न्यायचं आहे माहिती आहे काय? सामान आता कुठे न्यायचं माहिती आहे काय? म्हणजे आम्हाला दाखवलं तिकडून पूर्ण लय लांब आहे, त्या साईडून पूर्ण मंदिर बिंदिर करत जायचं आहे आम्हाला.
आता कुठे जाणार आई शपथ बघितलं ना केवढं तरी सामान लांब न्यायचंय. हे भाई बोट नेत आहेत त्या साईडला जायचं त्या तिकडं ती बोट दिसते तिकडं ती बोट आहे तिकडं जायचं आणि इकडं खाडनं डुंडम जातो पण आता पाणी भरलंय आणि बोट नेत आहेत. आता बघू आता कसं काय तर एवढा लांब नाही जायचं आता बघू पुढं कसं काय होतं. हे बघा भाई कसं तरी सामान आणून ठेवलाय आता तर आता सेटअप लावायला घेऊ आणि नंतरला भेटू मग. तरी बघा आता आपण कुठं माहिती काय खाडीच्या तिकडे जाऊ बरोबर. अरे यार नका रे मेसेज करू माझी नोटिफिकेशन बेल एवढी चांगली नाही. तरी त्या साईडला आपला टेम्पो होता आणि तिकडून मी तुम्हाला लोकेशन दाखवत होते. ही हे बघा ही खाडी आता भरायला सुरुवात झाली हळूहळू आणि हा तो मंडप आहे इकडे जिकडे आपल्याला वाजवायचं आहे. आता सेटअप लावून घेतले आता थोड्याच वेळात वाजवायला सुरुवात करू.
उठा. तर आताच आपलं जेवण वगैरे झालं आणि हा आपला आजचा सेटअप आहे. थोडासा कीबोर्ड होतो. तर आता थोड्या वेळा टायटल बिटल वाजून झाला आहे आणि आता थोडं चला वाजायला सुरुवात करू. तर हे बघा भाई, यांच्याकडे पालखी बघा, रोज रोज अशी मिरवणूक असते यांच्या चालीसारखी. बघा पब्लिक बघा, बघा चिक्कार अजून खूप पब्लिक आहे. तर चला बरं आपण आपल्या सेटअपकडे जाऊया. आता वाजवायला घेतील, पोरं जेवण झाली असतील. आणि हा इकडचा माहोल बघा, पूर्ण सगळीकडे लाईटिंग लावून ठेवलेली आहेत. अरे आणि आता थोडा चला तर आपण पण वाजवायला सुरुवात करूया.
The next morning. तर कशात सर्व आणि कालचा दिवस बघितला तर माझा ब्लॉग कालचा कसा होता. कालचा म्हणजे आत्ताचा मागच्या क्लिपचा. काल वाजवला वगैरे आणि माझी चार्जिंग पण संपली डायरेक्ट. 2% होती आणि 2%वरती लास्टची व्हिडिओ शूट केली आणि चार्जिंग संपली. आणि मग आता डायरेक्ट सकाळी उठलो आणि ब्लॉग तयार करतो. हा दिवस दुसरा आहे आपला मागच्या ब्लॉगसारखं द नेक्स्ट डे. आणि आता आज आपल्याला लग्न आहे, वरात आहे, परत उद्या पण वाजवायचं. उद्या पण वेगळा ब्लॉग असेल ना, तर काय माहिती नाही ब्लॉग कसा करेन तो. कारण का उद्या पालखीचा मिरवणूक आहे. पालखीची 8 ते 10 वाजेपर्यंत रात्री, सकाळी 8 ते रात्री 10पर्यंत. बघू उद्याचा दिवस कसा. तर मेन म्हणजे आजचा दिवस कसा जाते. आता सगळे यांना उठलो मी जस्ट. बघा ही आमची रूम बघा, हातरून अजून तशीच आहे बघा. हे आमचं नाही, हे आमचं नाही. ही रूम आहे, अजून हातरून पण नाही बदलले आहेत. तर आताच जस्ट उठलो, तोंडावर पाणी बिणी मारलं आहे आणि शर्ट वगैरे घातलं आहे. तसंच चुने पडला बॅगेत. चला मग डायरेक्ट भेटू नंतरला. माझा ब्लॉग भेटू डायरेक्ट नंतरला. तयार होतो मस्त आहे की. आणि मग भेटू नंतरला वाजवायच्या वेळी, लग्नाच्या वेळी कधी वाजवले ते भेटू. चला 3 hours later.
आता मी जेवायला आलो आहे. आता जेवू, मग डायरेक्ट आराम करू आणि मग डायरेक्ट संध्याकाळी भेटू. चला मग. तर हे बघा, आता आपली संध्याकाळ उजाडलेली आहे. संध्याकाळ उजाडलेली आहे आणि खाडी पण आता भरती व्हायला आली आहे बघा. बघा आता जस्ट वाजत आलो इकडे आता. हे बघा आणि इकडे व्ह्यू बघा. बघा आपला व्हॅन इकडे ठेवलेला आहे. तिकडून आलो तर मंडपातून इकडं. आता इकडनं मेन वरात रात्री डायरेक्ट स्टार्ट होईल आणि मी आता इकडे आलो आहे. थोड्याच वेळात आता सुरुवात करू वाजवायला. मग उद्याचा ब्लॉग करायला भेटेल की नाही काय माहिती नाही. उद्या दिवसभर वाजवायचा. इकडचीच पालखी आहे, काल दाखवली ती पालखी नवानगरपर्यंत राहायची तिकडनं. आणि बघू उद्या ब्लॉग करायला भेटला तर चार्जिंग वगैरे असली तर ब्लॉग करेन, नाहीतर मग टाकेन अशाच व्हिडिओ त्या बघा. तर आता डायरेक्ट थोडा 8 वाजेपर्यंत तरी वाजवायला घेऊ. घरात भरली की मग डायरेक्ट जेवण झोपण झाला. चार्जिंग संपली तर पुढचा ब्लॉग शूट करता येणार नाही मला, समजून घ्या. त्यामुळे डायरेक्ट ब्लॉगचा एंड करेन. चला भेटू. के राजा से रानी मिली थी कहाँ कहानियों के नगर में, तुम्हें लेके जाऊं अगर तुम कहो. 2 hours later.